2024 मध्ये नवीन कायद्याची अंमलबजावणी होत आहे. आपण आपल्या पुढची पिढी, आपले लेकरं नातवंड सगळे जे आहेत त्या सगळ्यांना या नवीन कायद्याच्या आधारे आपलं जीवन जगायचं आहे. कारण समाज, कुटुंब म्हणजे कायदा, कायदा म्हणजे वकील, वकील म्हणजे आपलं कॉलेज, असं हे सगळं मिश्रण आहे. त्या कायद्याची ओळख व्हावी म्हणून आपल्या लातूर जिल्ह्याचे SP साहेब श्री मोठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन उद्योगतर्फे संत तुकाराम कॉलेज, राजीव गांधी नर्सिंग कॉलेज तथा मदर तेरेसा नर्सिंग स्कूल या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आपल्याला म्हणजे कायद्यामध्ये काय बदल झालेला आहे याविषयी मार्गदर्शन करणार आहे. ते आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक ॲडव्होकेट केवलजी भाले सर यांना विनंती करतो की त्यांनी अगोदरचे काय करत आहेत आणि आता काय करत आणि त्याचे काय फायदा नाही. म्हणजे आपण बघतो की हा कायदा फार वर्षापूर्वी जसं इंडियन पिनल कोड 1860 मध्ये लॉर्ड कॅगनी यांनी तयार केलं, त्याला 511 सेक्शन होते. आताचा कायदा 2024 मध्ये तयार झालेला आहे, त्याला आपण भारतीय न्याय संहिता म्हणतो. तर त्या भारतीय न्याय संहिता, भारतीय दंड संहिता, भारतीय सुरक्षा साक्ष संहिता, जे काही कायदे आहेत त्या सगळ्या कायद्यावर त्याने थोडक्यात मार्गदर्शन करावं असे जे उपलब्ध असलेली कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या अनुषंगाने मी त्याच्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक आता 1 जुलै 2023 पासून जे कायद्यामध्ये मेजर बदल करण्यात आले, बेसिकली 3 जे कायदे होते. इंडियन पिनल कोड ज्याला आपण म्हणतो, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, भारतीय साक्ष अधिनियम आणि नागरी सुरक्षा क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला आपण म्हणतो, फौजदारी प्रक्रिया संहिता, या कायद्यांमध्ये प्रामुख्याने बदल करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये हा एक कायदा किंवा एक कायद्यावर जर आपल्याला भाष्य करायचं झालं तर कमीत कमी म्हणजे 2-2, 3-3 महिने लागतात सगळा कायदा समजून घेण्याच्यासाठी. पण तेवढ्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढंच आपल्याला समजून घेणं शक्य जरी नसलं तरी बेसिक गोष्टी ज्या आहेत, ज्या की आता आपण तुम्ही इथनं बाहेर पडल्याच्या नंतरच्या मेजर वातावरणाचा किंवा ज्या समाज घटकाचा तुम्हाला प्रत्यय येणार आहे, तर त्या अनुषंगानं काही मी कायदे जे की महिलांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत, करण्यात आलेले आहेत. त्याच्यातला बेसिकली आता तुम्ही इथून ट्रेनिंग घेऊन गेल्याच्या नंतर किंवा व्यवसायामध्ये उतरल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात जो अगोदरचा किंवा आत्ताचा आपल्याला असं म्हणता येईल 1976च्या इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट म्हणून या ठिकाणी आहे. आजही आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जे वेतनाच्या संदर्भामध्ये रेम्युनरेशन ज्याला आपण म्हणतो, जी तफावत आहे ती तफावत दूर करण्याच्याकरिता या ठिकाणी जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन जे होतं, महिला आणि पुरुष म्हणून किंवा एक बाई किंवा गडी म्हणून ज्या ठिकाणी म्हटलं जाते ग्रामीण भाषेत, तर या महिलांना आणि या पुरुषांना वेगवेगळ्या दर्जाचं एकाच दर्जाचं जरी काम असलं तरी वेतन श्रेणी किंवा मिळणारं जे वेजेस ज्याला आपण म्हणतो, भत्ता किंवा मोबदला ज्याला आपण म्हणतो, तर हे आजही आजच्याही परिस्थिती म्हणजे 21व्या-22व्या शतकामध्ये आपल्याला या ठिकाणी तफावत असल्याचं दिसून येतं. पण कायद्याने त्या ठिकाणी दोघांनाही समान लेखलेलं आहे. दोघांचंही काम जर सारखंच असेल तर दोघांनाही वेतन श्रेणी जी आहे ही सारखीच त्या ठिकाणी असायला पाहिजे. रिम्युनरेशन हे दोघांना समानच वेतन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे असे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून द इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976 इज ऑल्सो important law which will be played a vital role to uplift the women's life, and for that reason that act जो आहे ते एक महत्त्वाचं कारण किंवा एक महत्त्वाची स्थिती आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता इथनं बाहेर पडल्याच्या नंतर लग्न नावाची जी प्रक्रिया जी आहे ती येणारी प्रक्रिया आहे आणि लग्न ह्या वैवाहिक संस्कृतीपासून किंवा ज्याला आपण म्हणतो की चांगला संस्कार म्हणून त्या ठिकाणी गणलं गेलं. तर आजही आपल्या भारतासारख्या प्रगत विकसनशील देशामध्ये महिलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत जो आहे एक निर्णय जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लादला जातो या अर्थाने की ज्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही अशा एखाद्या आपल्या नातेवाईक असतील, बहीण असेल किंवा मावशी वगैरे जे नातेसंबंधामधून आपण ऐकलेलं असेल किंवा कदाचित हा प्रत्ययही आपल्याला आलेला असेल की जिचं वय 18 वर्ष पूर्ण नाही पण तिला लग्नासाठी त्या ठिकाणी थांबवलं जातं.
आणि आता तुम्ही या विधीचा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस पॅरामीटर्स चेक केलेले असतील किंवा तुम्ही अभ्यासले असतील, तर एखाद्या मायनर मुलीचं बिलो 18 इयर्स एज असलेल्या मुलीचं जर लग्न जर झालं तर कसल्या प्रकारचे आरोग्यिक नुकसान त्या ठिकाणी त्या मुलीला सोसावं लागते किंवा तिच्यावरती तिच्या आयुष्यावरती कसल्या गंभीर प्रकारचे प्रश्न निर्माण होऊन तिला जे आहे तिच्या मूलभूत न्याय हक्कापासून वंचित राहावं लागते. या परिस्थितीत या महिलांची या बाबतीत सुधारणा व्हावी, महिलांना एक सक्षम आणि सुरक्षित वातावरण लाभावं, महिलांना लग्नाच्या नंतर एक आरोग्याची बाबतीत जे आहे एक प्रोटेक्शन राहावं, संरक्षण राहावं, म्हणून सरकारने काळजीपूर्वक त्या ठिकाणी द प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट 2006 जे आहे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आले. आणि जर का तुम्हाला म्हणजे एक आव्हानच आहे या कायदेविषयक शिबिराच्या माध्यमातून, जर का आपल्या आजूबाजूला जर एखाद्या मुलीचं वय 18 वर्ष नाही अशा मुलीला जर लग्नासाठी जर त्या ठिकाणी प्रवृत्त करत असतील किंवा तिचं जर लग्न त्या ठिकाणी लावून देत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये आपण जे आहे जिथं की पोलीस प्रशासनावर आपला म्हणजे दृढ विश्वास आहे, तर या पोलिसांच्या मदतीनं पोलीस प्रशासनाच्या सहाय्यतेनं आपण एखाद्या मुलीचं आयुष्य जे आहे फुलवू शकतो किंवा तिला एक प्रोटेक्शन देऊन तिच्याही आयुष्यात जे आहे या चांगल्या गोष्टी आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. ही आपली प्राईम रेस्पॉन्सिबिलिटी आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं होणार नाही. नर्सिंग लॉ कॉलेजच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण अगदी इमिडिएट ठरवलेला प्रोग्राम आहे. हा कार्यक्रम ठेवायचा 15 दिवसापासून चालू होतं. त्यांच्या शाळा पण वेळ नवीन कायद्याच्या संदर्भात प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे सगळे बदलले. नर्सिंग आणि लॉ कॉलेजच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण अगदी इमिडिएट ठरवलेला प्रोग्राम आहे. हा कार्यक्रम ठेवायचा 15 दिवसापासून चालू होतं. क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे सगळे बदललेले आहेत. आता नवीन कायद्यानुसार पूर्ण आपलं भारत देश हा नवीन कायद्यावर